नमस्कार. वेलकम टू ॲमिकस लॉ अकॅडमी. आणि परत एकदा आपण बोलणार आहे सिलेक्टेड कॅन्डिडेट बरोबर 2022च्या प्रोसेसमध्ये अभिजित खोत सर. आणि यांच्याबद्दल विशेष सांगायचं म्हणजे यांचा इंटरव्ह्यू ज्यावेळी इंटरव्ह्यू ट्रेनिंगला हे आले होते त्यावेळी सुद्धा खूप छान झालेला होता आणि यांना सगळ्यात जास्त 35 मार्क्स मिळालेले आहेत इंटरव्ह्यूमध्ये. ते अमरावती या ठिकाणी एक प्रॅक्टिशनर आहेत. 5-1 वर्ष प्रॅक्टिस त्यांची झालेली आहे आणि प्रॅक्टिशनर म्हणून ते एलिजिबल होते प्रोसेसमध्ये. तर आपण त्यांना विचारूया एकूण त्यांनी काय प्लॅन केलं आणि कशा पद्धतीनं अभ्यास केलेला आहे. तर अभिजित सर नमस्कार, वेलकम आणि परत एकदा अभिनंदन. तर 5 वर्ष प्रॅक्टिस होती तुमची ऑलरेडी. हो सर. हां, त्यामुळे इंटरव्ह्यू आय थिंक प्रॅक्टिसवर झाला. इंटरव्ह्यूबद्दल आपण बोलू, पण एकूणच तुम्ही कधी ठरवलात, कशा पद्धतीनं प्लॅनिंग केलं ह्याच्या संबंधी थोडंसं सांगा. ज्या दिवशी ॲडव्हर्टाइजमेंट आली 19 मेला, त्या दिवशी आपण ही परीक्षा द्यायची आहे किंवा फॉर्म भरायचा आहे असा त्यावेळेस कुठलाही विचार माझ्या ध्यानीमनी नव्हता. 19 मे ही 22ची परीक्षा बोलतो. हो. आणि साधारण आठवडाभराने जेव्हा आमचं डिस्कशन झालं कलिगसोबत ऑफिसमध्ये, तर तेव्हा ठरलं की आपण हा फॉर्म भरू आणि रीतसर अभ्यास करू आणि या प्रोसेसला सामोरं जाऊ. त्याच्यानंतर जेव्हा फॉर्म भरला त्या दिवशीपासून मी अभ्यासाला सुरुवात केली. सगळ्यात पहिले सगळे बेअरॅक्ट्स आणले, त्याचं परत रिडिंग, विशेष ध्यान त्याच्यापैकी जे उदाहरणं असतात सेक्शनच्या खालचे त्याच्यावर दिलं. आणि सेक्शन 2दा वाचल्यावर कुठेतरी स्वतःलाच लक्षात यायचं की ही कुठली तरी एक लाईन आहे जिथे क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. आणि बेअरॅक्ट रिडिंग झाल्यानंतर जेव्हा प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्स बघितले तर काही प्रमाणात तो अंदाज बरोबर होता की जिथे आपल्याला वाटायचं की इथे काहीतरी क्रिटिकल आहे आणि इथे क्वेश्चन फॉर्म होतो, काही तसे अंदाज बरोबर आले. त्याच्यावरून कळलं की आपण एका राईट ट्रॅकवर आहे. आणि त्यानुसार मग पहिलं रिडिंग, दुसरं रिडिंग आणि नायसिटी ही की प्रत्येक रिडिंगमध्ये प्रत्येक प्रोव्हिजन नव्याने समजायची. असं वाटायचं की आपण हे जरी आधी या अँगलनी वाचलं असलं तरी याचा एक दुसरा सुद्धा पैलू आहे, त्या याने सुद्धा तो वाचला पाहिजे आणि तिथे सुद्धा प्रश्न फ्रेम होऊ शकतो. तर हे वाचत जात असताना मग एक बऱ्यापैकी चांगला बेस तयार झाला. आणि सोबतच मग त्या सेक्शन्सच्या नायसिटीज या ऑब्व्हियसली माझ्या नोट्समध्ये मी लिहून ठेवायचो. सो असं ते एक कॉम्प्रिहेन्सिव्ह मटेरियल तयार झालं आणि त्याच्यासाठी मेन्सचा एक चांगला बेस आम्हाला मिळाला. किती वेळा तुम्ही बेअरॅक्ट रिडिंग केलं सुरुवातीला? अर्थात तुम्ही प्रॅक्टिशनर असल्यामुळे आधी सुद्धा तुमचं बरेच वेळेला रिडिंग झालेलं असणार, पण या एक्झामच्या पर्पजसाठी किती वेळा रीड केलं तुम्ही? एक्झाम पर्पजसाठी सर मी 3दा कम्प्लीट बेअरॅक्ट वाचले. 3 वेळा तरी? बरं. आणि ज्यावेळी तुम्ही पहिल्यांदा म्हणजे प्रिलिम्सच्या आधीच ज्यावेळी तुम्ही बेअरॅक्ट रिडिंग केलात सुरुवातीला, त्याचवेळी तुम्ही मेन्सच्या दृष्टीनं सुद्धा त्याचा अभ्यास केला? मेन्सच्या दृष्टीने अभ्यास तेव्हा चालू व्हायचा, कारण हे लक्षात यायचं की हा कन्सेप्ट इलॅबोरेट सुद्धा करता येऊ शकतो. आणि मग सोबतच मेन्सच्या क्वेश्चन पेपर्सचं जेव्हा अनालिसिस व्हायचं तेव्हा लक्षात यायचं की हे तिकडे सुद्धा रिफ्लेक्ट होत आहे. बरोबर. त्याच्यामुळे कुठल्या टॉपिकवर प्रीचा अभ्यास करतानाच मेन्सच्या हिशोबाने थोडं ॲडिशनल वाचून ठेवायचं आहे, ते मार्किंग केलं असल्यामुळे मला मेन्सला सोपं झालं. अगदी बरोबर. म्हणजे तुम्ही जे सांगितलं ते अनेक कॅन्डिडेट्स बरोबर जे मी बोलतोय आता, म्हणजे एकूणच हे लक्षात येतं की सुरुवातीपासूनच प्री मेन्स आणि रादर मी आता इंटरव्ह्यू पण ॲड करणार आहे आता. तर माझाही अभ्यास चालू आहे, इंटरव्ह्यू पण यामध्ये कसा ॲड होईल. तर प्री मेन्सच्या दृष्टीनं तरी आधी सुरुवातीपासूनच अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे मी प्रीसाठी वेगळा अभ्यास केला, मेन्ससाठी वेगळा अभ्यास केला असं काही होत नाही. ओके, तर आता आपण बोलू थोडंसं मेन्सबद्दल. मेन्ससाठी काय वेगळी तयारी केली तुम्ही? स्वतःचे नोट्स बनवलेत आणि कुठले रेफरन्स बुक वगैरे वापरले या संबंधी थोडंसं सांगा ना. मेन्ससाठी मी जे मटेरियल रेफर केलं होतं त्यामध्ये सगळ्यात आधी प्रीसाठी वापरलेले बेअरॅक्ट्स, त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्सच्या क्वेश्चन बँक्स आणि त्याच्यानंतर रेफरन्स बुक जे तुम्ही आम्हाला लेक्चर्समध्ये सजेस्ट केले होते ते. आणि सरसकट रेफरन्स बुक धरून त्याच्यातून उत्तर बनवण्यात मी सुरुवात नव्हती केली. अच्छा. मी आधी माझ्या प्रीच्या आणि मेन्सच्या नोट्स कम्पेअर केल्या, कुठल्या क्वेश्चनसाठी मटेरियल याच्यामध्ये जास्त लागू शकतं त्या पॉईंटवर जाऊन मग मी रेफरन्स बुक वापरायचो. कारण बरेचदा मला हे पर्सनली जाणवलं की रेफरन्स बुक्समध्ये काही टॉपिक्सची लँग्वेज खूप जास्त क्लिष्ट होती आणि ते सगळं कमी वेळात पेपरवर उतरवणं, तर मग एक ते टाइम मॅनेजमेंट पाहता मला हे योग्य वाटलं की जिथे वाटेल की इथे जास्त आपल्याला लिहायला मटेरियल लागत आहे त्या पॉईंटला फक्त रेफरन्स बुक वापरायचं. पण याचा अर्थ रेफरन्स बुक अदरवाईज इग्नोर करायचं असंही नाही. जे कन्सेप्ट समजून घ्यायचे आहे की समजून मी हे जास्त चांगल्या प्रमाणे लिहू शकतो तिथे मग मी रेफरन्स बुक वाचून घ्यायचो. मग त्याच्या मी नोट्स काढेलच असं नाही, पण ते लक्षात राहायचं.
आणि याचा फायदा मला आमच्या क्रिमिनल पेपरमध्ये झाला. कारण पेपर 2 मध्ये जेव्हा यावेळेस पॅटर्न बदलला होता, काही प्रश्न कमी मार्कासाठी जास्त विचारले गेले, तर तेव्हा जसा आता डी नोव्हो ट्रायलचा प्रश्न झाला. माझी मेजरली प्रॅक्टिस ही सिव्हिल साईडला होती, त्याच्यामुळे डी नोव्हो ट्रायल हा कन्सेप्ट काय आहे हे कधी लिहिण्यात नव्हतं आलं, पण त्याचं वाचन झालं असल्यामुळे मला माहिती होतं की काय आहे. सो असं सरप्राइझिंग एलिमेंट काहीतरी आला तर तिथे टॅकल करायला ते योग्य जातं. तो बेनिफिट मला तिथे झाला. बर. आणि काय होती ती रेफरन्स बुक? म्हणजे अगदी CPC CRPC एव्हिडन्सची काही रेफरन्स बुक तुम्ही वापरली? हो, CPC साठी ठक्करांचं टकवानी आहे, किंवा एव्हिडन्सचे जे 2-3 रतनलाल धीरजलाल वगैरे अवेलेबल आहे. स्पेसिफिक रिलीफसाठी अवतार सिंग वगैरे आहे. सो असे ॲज देर इज नो स्पेसिफिक बुक, रेफरन्स बुक. तुम्ही लायब्ररीतून 2-3 पुस्तकं घेऊ शकता, त्याचं कंबाईन रिडिंग करू शकता. काही ना काही एक एलिमेंट तुम्हाला प्रत्येक पुस्तकात मिळेल, पण मेक शुअर की ते नोट्स बनवत असताना तुमचा खूप जास्त वेळ त्याच्यात जाणार नाही, कारण शेड्यूल थोडंफार अनसर्टन असतं. त्याच्यामुळे नोट्स प्रिपरेशनच्या वेळेस केव्हा एकदा शेड्यूल येईल आणि खूपसं काम राहिलेलं राहील असं नको व्हायला, याची फक्त थोडी काळजी घेतली पाहिजे. ठीक. आणि मेन्ससाठी आन्सर रायटिंग याच्यासाठी काय प्रॅक्टिस केली? पेपर सोडवलेत? प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर सोडवणे. जे कलिग्स माझ्या आधी या प्रोसेसमध्ये होते त्यांचं सिलेक्शन झालं, ज्यांचं सिलेक्शन काही कारणाने नाही झालं, ते सगळ्यांचे पेपर मला कामी आले. का लिहायची पद्धत कशी हवी, काय लिहायला हवं, काय लिहायला नको, या सगळ्याचं मी आधी त्यांच्या पेपर्सवरून अनालिसिस केलं. त्यानंतर माझे स्वतःचे पेपर मी लिहायला सुरुवात केली आणि आय वॉज शॉक टू नो की मला पहिला पेपर लिहायला जवळपास 5.5 तास लागले. आणि म्हटलं की हे पेपर जर 3 तासात संपवायचे आणि आपल्याला इथे 5.5 तास लागतात, तर हाऊ विल आय मॅनेज? मग मी परत ते पेपर सोडवले. असं करत करत तो वेळ कमी झाला आणि शेवटी साधारणतः एक पेपर संपायला 10 मिनटं बाकी असताना वगैरे माझे कव्हरअप व्हायला लागले. पण थ्रूआउट दिस प्रोसेस ऑलमोस्ट मी पेपर 1 आणि पेपर 2 दोघांचे मिळून मोर दॅन 60 पेपर्स मी लिहिले असतील. 60 पेपर? हो. आणि MPSCच्या टाईमनुसार मी पेपर लिहायला बसायचो. मध्ये जो ब्रेक असतो तसा ब्रेक, आणि 11 ते 2 आणि 3 ते 6 तसंच असतो. तसं पेपर लिहिल्यामुळे मला शेवटच्या दिवशी असं काही जाणवलं नाही की मी वेगळं करतोय, बिकॉज इट वॉज पार्ट ऑफ माय रुटीन. फक्त एक मी इथे माझ्या मित्रमैत्रिणींना सांगू इच्छितो की पेपर जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा दरवेळेस ते नवीन जागी लिहून बसायचा प्रयत्न करा. कारण हे माझ्यासोबत झालं की मी जिथे पेपर लिहायला बसायचो ती जागा मला इतकी फॅमिलियर झाली होती, आणि ज्या दिवशी सेंटरला गेलो तिथे काहीतरी वेगळंच चित्र दिसलं. त्याचा सरफेस प्लेन नव्हता किंवा समोरची पाठ आपल्या पेपरला लागते, त्याच्यामुळे कुठेतरी पेपर 1 मध्ये माझी स्पीड आणि हँडरायटिंग थोडी अफेक्ट त्यांनी झाली होती. सो हे आपल्यासोबत नको व्हायला म्हणून वेगवेगळ्या जागांची जर प्रॅक्टिस असेल तर ते बऱ्यापैकी कव्हर होईल. पण 60 पेपर म्हणजे खूपच तुम्ही कष्ट केलेले आहेत. काय मला 2 प्रश्न आता या ठिकाणी असे विचारायचे आहेत की ही 2022ची प्रोसेस तुम्ही ऍड आल्यानंतर अभ्यास सुरू केला, मग आधी तुम्ही काही एक्झाम दिलेली होती किंवा आधी काही ठरवलं होतं? सर, मी 2020ची प्री दिली होती, तेव्हा मी फ्रेशर म्हणून दिली होती. अच्छा. तेव्हा काही मार्कांनी माझं ते राहिलं होतं, पण त्याच्यामुळे मग एज 25 क्रॉस झालं, मग मला प्रॅक्टिस लागली. पण त्याच्यानंतर मी ऍक्टिव्ह प्रॅक्टिसमध्ये होतो विथ माय सिनियर, आणि त्यांनी जे आम्हाला एक्सप्लोअर करायला संधी दिली त्याच्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी लिगल फील्ड एक्सप्लोअर करता आलं, जितका की आमचा थोडाफार काळ प्रॅक्टिसचा होता, आणि तो कुठे ना कुठे मला नक्कीच कामात आला. बरोबर, अगदी. आणि हा एक प्रश्न आहे जो मी म्हणजे अनेक प्रॅक्टिशनरना विचारावं म्हणत होतो, पण मी विसरलो होतो की तो तुम्हाला विचारतो की 5 वर्षापेक्षा जास्त तुमची प्रॅक्टिस होती, ऑलरेडी तुम्ही प्रॅक्टिसमध्ये होता. अभ्यास आणि प्रॅक्टिस हे त्या दरम्यान मॅनेज करणं हे कसरत असते, तर ते कसं तुम्ही मॅनेज केलं इथं? सुरुवातीला मी सांगू इच्छितो की या बाबतीत मी थोडा लकी होतो, कारण मेन्सची प्रीची जेव्हा आली होती आणि डेट सुद्धा डिक्लेअर झाली होती 9 सप्टेंबर, त्याच्यामुळे मग मी ऑफिसमधून थोडी सुट्टी घेतली होती. आणि फॉर्च्युनेटली आमचे सिनियर, माझे ऑफिसचे कलिग्स या सगळ्यांनी मला तेव्हा कामाचा भार वाहून घेण्यात फार मदत केली. म्हणजे निश्चिंतपणे मी काम त्यांच्यावर सोपवून मी अभ्यासासाठी वेळ काढू शकलो. याच्यात माझ्या घरच्यांचाही खूप मोठा सपोर्ट आहे, आणि प्रत्येक वेळेस आपल्याला कुणीतरी एक गाईड करणारा माणूस देणारा असतो आपल्या पाठीशी.
सो असा कोणीतरी एखादा मित्र किंवा आपला कलिग म्हणा की ज्याला ही प्रोसेस माहिती आहे, ज्याला या प्रोसेसची सायंटिफिक माहिती आहे, सिरियसनेस माहिती आहे, अगदी 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 आणि कधीतरी तो त्या प्रोसेसमधून गेलेला आहे, बिकॉज ही इज द वन हू कॅन अंडरस्टँड द प्रेशर दॅट कम्स विथ इट. त्याच्यामुळे असे लोक जर आपल्या सोबत असतील तर वर्कलोड फार चांगल्याने मॅनेज होतं. अगदी बरोबर आहे. मी नेहमी हेच सांगत असतो की ज्यानं ते केलेलं आहे ही इज द बेस्ट गाईड. जो त्या मार्गाने गेलेला आहे आणि जो सक्सेसफुल झालेला आहे किंवा अनसक्सेसफुल होऊन नंतर सक्सेसफुल झालेला आहे तो तर सगळ्यात चांगला गाईड. आणि तर तुम्ही जे सांगितलं आता मी तेच मग या बाकीच्या लोकांनाही सांगू इच्छितो की तुमच्याही प्रोसेसचा अभ्यास त्यांनी करावा. रादर आता अभिजित सरांनी जे सांगितलं की त्यांनी बाकीच्या लोकांचं पाथ बघितला, कुठल्या पाथनं ते गेलेले आहेत, किंवा त्यांनी आता हे पण सांगितलं की मेन्सचे त्यांचे पेपर सुद्धा त्यांनी बघितले. तर तुम्ही सुद्धा आता हे जे सक्सेसफुल लोक आहेत अनेक आणि जे आता रेडीली अवेलेबल आहेत त्यांचा पाथ स्टडी करायला पाहिजे आणि नवीन ॲस्पिरंटनी त्यांनी काय केलं ते सुद्धा करायला पाहिजे, त्या पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे. आणि मेन्सचे पेपर्स सुद्धा, मेन्स हा सगळ्यात क्रुशल ठरलेला पॉईंट आहे, क्रुशल आहेच तो इच अँड एव्हरी एक्झामिनेशनमध्ये. तर अनेक लोकांचे जे यशस्वी ज्यांना 65+ मार्क्स आहेत अशा ह्यांचे पेपर्सचा अभ्यास सुद्धा केला पाहिजे. तर आता आपण थोडंसं बोलूया मग जजमेंट रायटिंग, जो प्रश्न मी नेहमीच विचारतो सगळ्यांना की जजमेंट रायटिंगचा कसा तुम्ही अभ्यास केला, कशी प्रॅक्टिस केली? जजमेंट रायटिंगसाठी सर मी आमच्या कोर्टातल्या जजेसचे जजमेंट्स असायचे ते काढून वाचले. क्रिमिनल केसेसमध्ये त्याच्यातले पॉईंट फॉर डिटर्मिनेशन त्यांनी काय फ्रेम केले होते, त्याला कनेक्ट करताना रिझनिंग कसं केलं, ॲप्रिसिएशन ऑफ एव्हिडन्स किंवा त्याचं मार्शलिंग कसं केलं, याची लिंक जुळवत कनेक्टिंग द डॉट्स करत ती एक कुठेतरी थोडंफार जमायला लागलं आणि पेपरमध्ये लिहिता येण्याजोगं जजमेंट्स तयार व्हायला लागले. दुसरं असं की ज्या केसेसमध्ये आम्ही अपियर झालो ड्युरिंग द कोर्स ऑफ आवर प्रॅक्टिस, त्याच्यातले जे जजमेंट्स आले ते परत मी स्टडी केले, कारण त्याच्यामध्ये एक प्रोसेस माहिती होती की याच्यामध्ये आपण कुठल्या अँगलने एक एव्हिडन्स दिला होता, त्याच्या वेळेस काय आर्ग्यू केलं होतं, कोर्टाने त्याला कसं ॲप्रिशिएट केलेलं आहे आणि अल्टिमेटली काय ऑर्डर पास केलेली आहे. कारण त्याच्यातले एक नायसिटी मला ही लक्षात आली की बरेचदा सगळं लिहून होतं पण ऑपरेटिव्ह ऑर्डर फार महत्वाची राहते की त्याच्यात नेमके काय डायरेक्शन्स द्यायचे. सो ते बारकावे मला ऍक्च्युअल जजमेंट्स वाचूनच लक्षात आले. आपण आता इंटरव्ह्यू बद्दल बोलू. तर कसा होता तुमचा अनुभव आणि एकूणच कशी तयारी होती तुमची, कारण तुम्हाला चांगले मार्क, खूपच छान मार्क मिळालेले आहेत. तर मी ट्रेनिंगमध्ये असताना मी नेहमीच जे सांगतो की पेशन्स इज द कंपॅनियन ऑफ विजडम असं म्हटलं जातं. तर पेशन्स हा फार महत्त्वाचा असतो आणि खोत साहेबांकडून पेशन्स हा खूप शिकण्यासारखा पार्ट आहे. तर आपण ऐकूया मग त्यांच्याकडूनच की कशा पद्धतीनं त्यांनी इंटरव्ह्यूची तयारी केलेली होती. येस सर. यावेळेस जेव्हा इंटरव्ह्यूच्या डेट्स रिलीज झाल्या होत्या त्याच्यामुळे तोही आम्हाला एक सरप्राईज होतं ते की 12 तारखेला त्यांनी सांगितलं की 17 तारखेपासून सगळ्यांचे इंटरव्ह्यू होतील आणि त्याच्यात माझा 18 तारखेला होता, म्हणजे चालू झाल्यावर दुसऱ्याच दिवशी. त्याच्यामुळे पहिली तर तयारी ही होती की सध्या आपण कुठे आहे, कारण खूप काही प्लॅन करून ठेवलेलं असतं आणि तारीख येईल त्याच्यानंतर बघू असं आपलं जे एक होतं, जे माझे झालं होतं, ते शक्यतो जर आपल्याला अवॉइड करता आलं तर जास्त चांगलं होईल. आणि दुसरं असं की ट्रस्ट युअर एफर्ट्स, कारण हे मलाही जाणवलं की डेट आले तेव्हा मला बरंचसं असं वाटलं होतं की आपलं बरंच काही बाकी आहे, पण जेव्हा मी असलेल्या याच्यावर परत परत हात फिरवायला लागलो तेव्हा मला जाणवलं की आपल्याकडे सफिशियंट मटेरियल अवेलेबल आहे इन ऑर्डर टू फेस द इंटरव्ह्यू. आणि दुसरं एक होतं की पेशन्स या सगळ्या प्रोसेसमध्ये, म्हणजे इट इज नॉट इझी की आता ऑलमोस्ट 2.5 वर्ष होतात आहे प्रॅक्टिस, अभ्यास, प्रोसेसनच तुमचा पेशन्स आधी तयार केलेला होता. येस, कारण मला हे स्वतःला जास्त जाणवतं आणि माझ्या आजूबाजूच्या जवळच्या लोकांना की प्रोसेसच्या आधीचा मी आणि नंतरचा मी. सो पेशन्स बिल्टअप, कारण यावेळेत मला आमच्या सिनियरनी सांगितलेली एक गोष्ट नेहमी आठवते की तुम्ही जेव्हा त्या खुर्चीवर जाऊन बसणार त्याच्यामुळे लॉयर्स नाही, स्टाफ नाही किंवा जजेस नाही, यू आर वर्किंग फॉर द लिटिगंट हु इज स्टँडिंग बिहाइंड द लॉयर. त्याच्यामुळे कशासाठी आपण याच्यावर का बसणार आहोत त्या खुर्चीवर, हा एलिमेंट जर एक विचारात ठेवला तो ऑटोमॅटिकच माणूस जास्त डाऊन टू अर्थ होतो. हे मी स्वतः याच्यात फील केलं. आणि दुसरा एक एलिमेंट म्हणजे स्वतःची मेंटल हेल्थ जपणं,
कारण कम्प्लीट प्रोसेसमध्ये माणूस थोडा सगळ्यांपासून दुरावतो. बरेचदा फ्रेंड सर्कलला, रिलेटिव्हजला, इवन फॅमिलीजला सुद्धा हे जाणवतं की हे थोडे डिटॅच का वाटतात आहे. पण ट्रस्ट मी की डिटॅचमेंट इन धिस प्रोसेस इज द फर्स्ट स्टेप ओनली. कारण खरं तर पुढे आहे, पुढची आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे जेव्हा ही एकदा तुमचं गॅझेट झालं आणि प्रोटोकॉल लागला की तुमची पूर्ण डिटॅचमेंट होणार आहे. त्याच्यामुळे या बिलीव्ह द प्रोसेस अँड हॅव फेथ इन द प्रोसेस. मेंटल हेल्थ जपा आणि जास्त टेन्शन घेऊ नका. कारण आम्हाला जो आमचा अनुभव होता माझा आणि माझ्या कलिग्सचा, की आम्ही जे मॉक सगळे दिले इथे, सो इथला मॉक आणि ॲक्च्युअल फायनल इंटरव्ह्यू, इथे तुम्हाला जितक्या चुका करायच्या तितक्या करून घ्या. तुम्हाला जाणवेल की आपोआपच तुम्ही जेव्हा फायनल इंटरव्ह्यूला जाताय तिथे तुमच्याकडून चुका होत नाही आहे. आणि दुसरे 1-2 बारीक गोष्टी अशा की जसं आपल्याला सर सांगतात की तुम्ही त्या दिवशीच्या न्यूज बघा, आदल्या दिवशीच्या न्यूज बघा, किंवा सोबत चॉकलेट्स किंवा ड्रायफ्रुट्स असू द्या, किंवा तुमचं जे शेवटचं राईटअप असेल ते सोबत ठेवा. आता या सगळ्या गोष्टी मी सुद्धा लक्षात दिल्या होत्या, पण शेवटी जी घाई गडबड होते त्याच्यात काही ना काही मिस होतात. मला आतमध्ये जाऊन बसल्यावर आठवलं की मी बातम्याच नाही वाचलेल्या. त्याच्यामुळे स्वतःची एक चेकलिस्ट असू द्यावी की हे सगळं मी केलं आहे का. आणि शेवटी आतमध्ये न्यायची बॅग, वेटिंग एरियात न्यायची बॅग ही एक वेगळी भरलेली केव्हाही सोयीची राहील. ती ॲटलिस्ट 2 दिवस आधी भरून ठेवा. नाही तर शेवटच्या दिवशी या गोष्टी होतात ज्या तुम्ही तरी अवॉइड करा. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. आम्ही ज्यावेळी पहिल्यांदा इंटरव्ह्यू ट्रेनिंग सुरू केलं अकॅडमीमध्ये, त्यावेळी तुम्ही सांगताय तसं हे आत न्यायचे बॅगेची एक चेकलिस्ट देत होतो. पण आत्ता नंतर जाणवलं की एवढं काही गरजेचं नाही आहे. त्यामुळे ते आम्ही ड्रॉप केलं होतं ॲक्च्युली. आता परत नव्यानं त्याच्याकडे लक्ष द्यायची वेळ आलेली आहे. अशा चुका जर होत असतील तर, आणि तुमच्यासारख्या माणसाची जर तिथं काही गडबड झाली असेल तर मात्र नक्कीच आपल्याला हे करायला पाहिजे. तर हे होते अभिजित सर. अर्थात आत्ता आपण एक कर्सरी व्ह्यू घेतोय त्यांचा की काय करायला पाहिजे, आणि इन ड्यू कोर्स जसा वेळ मिळेल तसं हे जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत सगळे, मगाशी हर्षवर्धन सरांचाशी बोललो मी, आता अभिजित सरांशी बोलतोय, तर काही स्पेशल त्यांच्याकडनं इनपुट्स पण आपण नंतर घेणार आहोत. सो आपण थांबूया इथं. आणि थँक्स अभिजित सर, तुम्ही दिलेल्या टिप्सचा नक्कीच उपयोग होईल ॲस्पिरंट्सला अशी मला खात्री आहे, आणि आल्याबद्दल आभार. थँक्यू. सो धन्यवाद.